भिवंडी शहरात रात्रीपासून बरसलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा बाजारपेठ असेल, तीनबत्ती असेल, एलोस कोल्ड्रिंक या परिसरामध्ये संपूर्ण पाणी झालेलं आहे। या संपूर्ण परिसरामध्ये रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा वाताहत झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी असलेल्या संपूर्ण बाजारपेठेत रस्त्यांवरती पाणी शिरलेलं आहे, तर सोबतच दुकानांमधून सुद्धा पाणी शिरलेलं आहे। सकाळच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला असलेला दिसत असल्यामुळे आत्ताच्या घडीला जरी या ठिकाणचं पाणी कमी होताना दिसतं, तरी पुन्हा एकदा जर पावसाने जोर वाढवला तर पुन्हा या परिसरामध्ये पाणी होणार आहे। या भिवंडी शहरातील बाजारपेठ असेल, तीनबत्ती असेल, भाजी मार्केट असेल, त्यासोबत एरोज कोल्ड्रिंक हा परिसर नेहमीच पावसाळ्यामध्ये एक लक्षवेधी असं ठिकाण असतं की ज्या ठिकाणी पाऊस जसा वाढत जातो तसं या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचत असतं। ही दरवेळची समस्या आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणचे जे दुकानदार असतील, या भागात येणारे व्यापारी असतील, हे नेहमीच त्रस्त झालेले असतात। यासोबतच शहरातील जे काही सखल भाग आहेत त्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। परंतु आत्ताच्या घडीला पावसाची जोर जरी कमी झालेला असल्यामुळे पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि त्यामुळेच काही प्रमाणात पाणी ओसरण्यासुद्धा सुरुवात झालेली आहे। परंतु दुपारच्या सुमारास ज्या पद्धतीने हवामान खात्यानं ठाणे जिल्ह्यातला दिलेला हाय अलर्ट म्हणजे पावसाची जी शक्यता वर्तवलेली आहे आणि त्यामुळे जर पुन्हा जर पाऊस जोरात आला तर या भागात पुन्हा एकदा पाणी होणार आहे। भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।